नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब आणि स्पॉटिफाय चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण लेखन कौशल्याबाबत 2 भागांमध्ये माहिती मिळवत आहोत. यामध्ये टिपणे घेणे हा एक लेखन कौशल्यातील किंवा उजळणी प्रकारातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ते एक महत्त्वाचं कौशल्य आहे. यात आपण छापील मजकुराची टिपणे घेणे, तसेच एखाद्या व्याख्यानाची टिपणे घेणे, एखाद्या घटनेची, एखाद्या प्रकरणाची, एखाद्या प्रसंगाची रूपरेषा तयार करणे, असे प्रकार आपण मागील भागांमध्ये पाहिले. आता आपण तक्त्यांचे विविध प्रकार व त्याचा उपयोग लेखनासाठी किंवा उजळणीसाठी, रिव्हिजनसाठी कसा करून घेता येईल त्याचा आपण आढावा या भागात घेणार आहोत. यात आपल्याला समोर काही पीपीटी दिसतील. त्याचे नीट निरीक्षण आपण करावे. ह्या पीपीटी उदाहरणादाखलच दिलेल्या आहेत. अशा प्रकारचे तक्ते तुम्ही सहज कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना किंवा वाचन करताना स्मरणात राहण्यासाठी व आपल्या लेखनामध्ये सुसूत्रता येण्यासाठी सहज करू शकतात. मात्र एक गोष्ट नक्की आहे की हे तक्ते तुम्ही स्वतःनेच तयार केलेले असावेत. आता या तक्त्यांचे कोणकोणते प्रकार आहेत? तर पहिला आहे ओघ तक्ता. त्याला आपण सहज फ्लो चार्ट असं म्हणतो. संगणक शिकताना किंवा संगणकाचं एखादं प्रोग्रामिंग तयार करताना तुम्ही आठवत असेल, त्याला आपण फ्लो चार्ट म्हणतो की पायऱ्या पायऱ्यांनी त्याचा असा एक क्रम असतो. त्या क्रमाने पुढच्या पायरीकडे आपल्याला जावं लागतं. दुसरा जो प्रकार आहे त्याला तुलनात्मक तक्ते आपण म्हणूयात, म्हणजेच कंपॅरेटिव्ह चार्ट. तिसरा जो प्रकार आहे तो आकृतीभोवती गुंफलेले तक्ते. चौथा प्रकार आहे संकल्पना नकाशे. त्याला आपण कन्सेप्ट मॅप किंवा माइंड मॅप असंही म्हणतो. आता हे जे संकल्पना नकाशे असतात, संकल्पना तक्ते असतात, हे नवीन अभ्यासक्रमामध्ये काही प्रकरणांच्या शेवटी दिलेले आहेत. पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे वर्गीकरण तक्ते. या वर्गीकरण तक्त्यांमध्ये माहितीचे वर्गीकरण करून ती गटशः अशी एकत्र केलेली असते. आता आपण सगळ्या तक्त्यांचे हे जे प्रकार आपण पाहिले, याचा क्रमाक्रमाने उपयोग कसा करायचा आणि त्याचे महत्त्व काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. नेमकं या तक्त्यांमुळे काय होतं की एखाद्या प्रकरणाची किंवा एखाद्या घटकाची संक्षिप्त स्वरूपात आपल्याला मांडणी करता येते आणि त्याचं स्मरणही करता येते आणि आपल्या लिखाणामध्ये त्याची स्पष्टता येते. दुसरं म्हणजे एखाद्या धड्याची 4-5 पाने वाचण्यापेक्षा एखादा तक्ता पाहणे फार सोपं असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे की साम्य आणि भेद चटकन आपल्या लक्षात येतात. सहसंबंध नजरेसमोर राहतो आणि त्याचा एकत्रित चांगला असा परिणाम लेखनावर तसेच आपल्या स्मरणावर होतो. जाता येता या तक्त्यांचे वाचन जर आपण केले तर अतिशय फायदा आपल्याला त्याचा होतो. चित्रमय असल्यामुळे तक्ते हे चित्रमय असतात, त्यामुळे चित्रमय असल्यामुळे आपल्याला ते सहज लक्षात राहतात. तर तक्त्यांमधील पहिला प्रकार म्हणजे ओघ तक्ता, फ्लो चार्ट. या ओघ तक्त्यामध्ये घटनाक्रम, कालक्रम, व्यक्तिगत स्थलक्रम तो अतिशय महत्त्वाचा असतो. यात काही माहिती क्रमासह लक्षात ठेवावी लागते. यामध्ये पुढची पायरी मागच्या पायरीवर अवलंबून असते, हे लक्षात घ्या. याच माहितीचा आपल्याला ओघ तक्ता तयार करता येतो. म्हणजे ज्या माहितीमध्ये पुढची पायरी ही मागच्या पायरीवर अवलंबून असते, त्याच माहितीचा ओघ तक्ता आपण तयार करणार आहोत. आपण एक उदाहरण म्हणून एक ओघ तक्ता आता या ठिकाणी पाहणार आहोत. एक फ्लोचार्ट पाहणार आहोत.
आपल्या समोर आलेला हा फ्लोचार्ट बघा. अशा प्रकारे ओघतक्ता किंवा फ्लोचार्ट आपल्याला कोणत्याही विषयाचा, कोणत्याही घटकांसाठी मी जो मुद्दा वरती सांगितला त्या मुद्द्याचा विचार करून करता येईल, की ज्या घटकामध्ये पुढची पायरी ही मागच्या पायरीवर अवलंबून असते. फक्त यात पुढील पायरी मागील भागावर अवलंबून असते ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, ही लक्षात घ्या. तरच आपल्याला त्या माहितीचा ओघतक्ता तयार करता येईल. आता विज्ञानातील एक उदाहरण आपण घेऊया. यामध्ये कॉपर पायराइट पासून तांब्याचे निष्कर्षण करायचे आहे आणि त्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा एक छोटासा फ्लोचार्ट आपल्याला समोर दिसतोय. यामध्ये पहिला जो बॉक्स दाखवलेला आहे त्यामध्ये कॉपर पायराइट आहे. ते कॉपर पायराइटचं सूत्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. फेनतरण पद्धतीने आपण त्याचं संहतीकरण करणार. त्यानंतर दुसऱ्या तक्त्यामध्ये, दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला दोन प्रकारच्या रिॲक्शन्स दिसत आहेत की ज्याच्यामधून सल्फर डायऑक्साईड गॅस बाहेर पडतोय आणि तिथे म्हटलेलं आहे की तप्त हवेच्या झोतात भाजणे. म्हणजे या ठिकाणी दोन ज्या प्रक्रिया आहेत त्या एकमेकांवर अवलंबून आहेत असं दिसतंय. पुढे काय घडतं की पुढची रिॲक्शन आपल्याला तिसऱ्या बॉक्समध्ये दिसते. त्या झोतभट्टीमध्ये याचं प्रगालन कॉपर मॅटेमध्ये होतं आणि त्याचा परिणाम म्हणून परिवर्तक भट्टीमध्ये उष्ण हवा प्रवाहित केली जाते आणि त्याच्यापासून वितळलेले तांब ते आपल्याला मिळतं आणि ते कुलिंग द कॉपर मॅटे, म्हणजे ते कॉपर मॅटे जे आहे ते कूल केलं जातं, थंड केलं जातं आणि वितळलेले जे तांबे आहे ते थंड होतं आणि मग आपल्याला ते तांब त्याच्यापासून निष्कर्षण करता येतं. तर अशा प्रकारे विज्ञानातील अनेक घटकांचे फ्लोचार्ट आपल्याला तयार करता येतील. त्याचा सराव करता येईल, प्रॅक्टिस करता येईल आणि हे नक्कीच तुम्ही कराल अशी मला आशा आहे. तसेच इतिहासातील पहिले महायुद्ध त्याचा घटनाक्रम, दुसरे महायुद्ध त्याचा घटनाक्रम, कायदेभंगाची चळवळ त्याचा घटनाक्रम, भारत छोडो आंदोलन असेल, तसेच विज्ञानातील पाण्याचे असंगत आचरण, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर क्लोराईड किंवा फूड चेन, अन्न साखळी, कार्बन चक्र, असे अनेक घटक आपल्याला विचारात घेता येतील. आता तुम्ही अशा प्रकारचे ओघतक्ते स्वतः करून बघा आणि काय अनुभव येतो ते मला सांगा. आता दुसरा प्रकार या तुलनात्मक तक्त्यांमध्ये आहे तो म्हणजे तुलनात्मक तक्ते. यामध्ये दोन संकल्पनांची विविध गुणधर्मांच्या आधारे तुलना केलेली असते. हे तुलनात्मक तक्ते जे असतात त्याला आपण कंपॅरेटिव्ह चार्ट्स असं म्हणतो. हे तयार करताना शक्यतोवर त्यामध्ये साम्य आणि भेद असे दोघंही आपल्याला दाखवावे लागतात. तर उदाहरणार्थ वेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी असतील, विद्युत अपघटनी आणि विद्युत अनपघटनी पदार्थ आहेत म्हणजेच इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट, 7A गणातील मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट्स इन ग्रुप 7A यांच्या संदर्भातलं माहिती असेल त्याचा तुलनात्मक तक्ता असेल, दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता असेल म्हणजे लॉंग साइटेडनेस अँड शॉर्ट साइटेडनेस, त्यानंतर अल्फा बीटा गॅमा कणांचे गुणधर्म असतील, प्रॉपर्टीज ऑफ अल्फा बीटा अँड गॅमा रेज, नंतर H2S गॅस आणि सल्फर डायऑक्साईड गॅस याचे जे गुणधर्म आहेत त्याचा तुलनात्मक तक्ता तयार करता येईल. टाइप्स ऑफ ग्लासेस, काचेचे प्रकार, याचा तुलनात्मक तक्ता आपल्याला तयार करता येईल. गंधकाची अपरूपे, ॲलोट्रॉप्स ऑफ सल्फर, त्यानंतर ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, असे कितीतरी विषय आणि कितीतरी घटक आपल्याला सांगता येतील
इतके सगळे घटक या ठिकाणी सांगणं शक्य नाही, पण तरीही आपण अशा प्रकारचे तुलनात्मक तक्ते वेगवेगळ्या विषयांसाठी, वेगवेगळ्या घटकांसाठी सहज विचार करून तयार करू शकता. इतर विषयांच्या बाबतीत ते स्वतः तुम्ही तयार करावेत, अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. आता पुढचा जो प्रकार आहे तक्त्यांचा, तो म्हणजे आकृतीभोवती गुंफलेला तक्ता. आता हा कसा तयार करायचा ते थोडक्यात आपण पाहू. आपल्या समोर आलेली स्लाइड बघा. यामध्ये H2S गॅस तयार करण्याचं एक कीपचं उपकरण आहे. त्या कीपच्या उपकरणाची जी आकृती आहे ती मध्यभागी आपण काढायची. हे सगळं उदाहरणादाखल दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. मध्यभागी ती आकृती काढलेली आहे, ती आकृती आपल्याला दिसते. समजा त्या आकृतीच्या बाजूला काही बाणाने या ठिकाणी काही घटक दर्शवलेले आहेत, काही मुद्दे दर्शवलेले आहेत. ते नीट काळजीपूर्वक पहा. पहिला जो मुद्दा आहे तो भौतिक गुणधर्म, म्हणजे H2S गॅस कीपचं उपकरण, त्याची आकृती मध्यंतरी आहे, मध्यभागात आहे, आणि त्याचे भौतिक गुणधर्म बाजूला मी लिहिणार आहे. त्याचे रासायनिक गुणधर्म उजव्या बाजूला लिहिलेले आहेत. पुन्हा आणखी खाली एक बाण आपल्याला दिसतो, त्याच्यामध्ये H2S ओळखण्याची कसोटी काय आहे, ती कसोटी आपल्याला थोडक्यात त्या ठिकाणी आकृतीच्या भोवती लिहायची आहे. त्यानंतर H2S चा उपयोग काय आहे, यूज ऑफ H2S, तो आपण साईडला या ठिकाणी लिहिणार आहे उजव्या बाजूला. आणि H2S तयार होतो म्हणजे नेमकं रिॲक्शन कशी होते, अभिक्रिया कशी होते, ते आपण सगळ्यात आकृतीच्या खालच्या बाजूला लिहिलेलं आहे. आता ही आकृती आपण डोळ्यासमोर ठेवल्यानंतर किंवा अशा प्रकारचा तक्ता तयार केल्यानंतर, हा आकृतीभोवती गुंफलेला तक्ता आहे, हा तक्ता आपण डोळ्यासमोर ठेवल्यानंतर आपल्याला H2S च्या बाबत सर्वच्या सर्व माहिती एकाच क्षणार्धात आपल्या डोळ्यासमोर येते. त्यामुळे असे विविध विषयातील घटकांवर ज्या ज्या ठिकाणी आकृती आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी त्या आकृतीचा संबंध येतो आहे, असे अनेक घटक आपल्याला शोधून काढता येतील आणि अशा प्रकारचे तक्ते करता येतील. विशेषतः विज्ञानामध्ये याचा जास्त आपल्याला उपयोग होतो. मराठी असेल, भूगोल असेल, या विषयातीलही घटक शोधून काढा आणि असे तक्ते तयार करून पहा. आता पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे संकल्पना नकाशे. आणि आता हे संकल्पना नकाशे कसे तयार करायचे ते आपण पाहू. एखाद्या धड्यातील अनेक संकल्पना, महत्त्वाच्या संज्ञा लक्षात राहण्यासाठी, त्यांच्यामधील परस्पर संबंध लक्षात येण्यासाठी या संकल्पना नकाशांचा उपयोग केला जातो. याला आपण माइंड मॅप असेही म्हणतो. आता हे माइंड मॅप म्हणजे नेमके पूर्ण प्रकरणावर किंवा त्या प्रकरणामध्ये असलेल्या पूर्ण घटकांचा एकत्रित अभ्यास असतो. त्याला आपण संबोध तक्ते असेही म्हणतो, म्हणजेच कन्सेप्ट मॅप. पूर्ण धड्याचे किंवा पूर्ण प्रकरणाचे क्रमाक्रमाने आपल्याला स्मरण राहण्यास मदत या तक्त्यांमुळे होते. आणि मग एकदा ते स्मरणात राहिले की आपल्या लिखाणामध्ये त्याची स्पष्टता येते. आता भौतिक शास्त्राच्या एका प्रकरणाचा कन्सेप्ट मॅप आपल्या समोर आपल्याला दिसतोय. तो नीट निरीक्षण करा, तो नीट बघा. त्या प्रकरणाचं नाव आहे मॅग्नेटिझम. आता या मॅग्नेटिझम प्रकरणामध्ये जेवढे जेवढे काही संबोध दिलेले आहेत, या सगळ्या संबोधांचा या ठिकाणी या तक्त्यामध्ये उपयोग केला गेलेला आहे. म्हणण्यापेक्षा क्रमाक्रमाने ते मुद्दे त्या ठिकाणी घेतलेले आहेत. पहिला जो मुद्दा आहे तो बघा, फ्लो ऑफ करंट. पुढे एक बाण दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये फ्लो ऑफ करंट लीड्स टू मॅग्नेटिझम. म्हणजे करंट, विद्युत प्रवाहामुळे मॅग्नेटिझम तयार होतं. आणि मॅग्नेटिझम मुळे काय काय घडतं ते खाली दिलेलं आहे. मॅग्नेटिझम प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फील्ड.
and this magnetic field is represented by magnetic lines. आणि त्याच्या खाली पुन्हा आपल्याला बाण दिसतोय. अजून त्या बाणामध्ये आपल्याला दोन मुद्दे दिसत आहेत की मॅग्नेटिक फील्ड मुळे काय होतं, ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड सॉलेनॉइड, आणि इकडे उजव्या बाजूला अँड इलेक्ट्रिक करंट. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मुळे सॉलेनॉइड पण तयार होतो आणि इलेक्ट्रिक करंट सुद्धा निर्माण होतो. मग आता हे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय, तर तो खाली बाणाने आपल्याला दर्शवलेलं आहे की डायरेक्शन इज स्पेसिफाईड बाय राईट हँड थंब रूल. आपण सगळे शिकलेला आहात ते राईट हँड थंब रूल आपल्याला माहिती आहे. तर हा मॅग्नेटिक फील्ड मुळे तयार होतो. आणि मग इलेक्ट्रिक करंट, व्हेन द मॅग्नेटिक फील्ड, ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड अँड ड्यू टू धिस इट गिव्स राईज टू द फोर्स. म्हणून खाली फोर्स आपल्याला दिसतोय. आणि या फोर्समुळे काय घडतं, तर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, म्हणजे त्याचा मॅग्नेटिक इफेक्ट त्या इलेक्ट्रिक करंटचा आपल्याला त्या फोर्समुळे मिळणार आहे. आणि त्या मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मुळे काय घडणार आहे, तर खाली आपल्याला तीन बॉक्सेस दिसतात, डोमेस्टिक सर्किट्स, इलेक्ट्रिक मोटर अँड इलेक्ट्रिक जनरेटर. आता याचा जर विचार केला तर मॅग्नेटिझम या प्रकरणामध्ये असलेले सगळे कन्सेप्ट आपण क्रमशः या ठिकाणी नोंदवले गेलेले आहेत. आपण याला कन्सेप्ट मॅप असं म्हणतो. हे कन्सेप्ट मॅप आपल्याला प्रत्येक प्रकरणाचे तयार करता येतील. विशेषतः मराठीचं प्रकरण असो, इतिहासाचं प्रकरण असो, भूगोलाचं प्रकरण असो, कुठलंही असलं तरी आपल्याला अशा प्रकारचे कन्सेप्ट मॅप तयार करता येतील. आणि ती माहिती अतिशय लवकर आणि चटकन अशी स्मरणात राहील. पुढचा जो तक्त्याचा प्रकार आहे तो म्हणजे माहितीचे वर्गीकरण करणे. एखादी माहिती आपल्याला दिलेली असेल, त्या माहितीचं वर्गीकरण करायचं आणि ती गटशः एकत्र करणे. आता उदाहरणार्थ व्याख्यांचा एक जर गट मी घेतला तर त्या विषयाच्या पाठ्यपुस्तकातील सर्व व्याख्या आपल्याजवळ एकत्र असतील तर त्याची उजळणी करता येईल. ते अतिशय सोपं जाईल आणि सर्व व्याख्या आपल्याला संकलित आपल्याजवळ राहतील. त्यामुळे काय घडेल, तर लेखनाचा सराव खूप चांगला होईल. एक संदर्भ वही आपली तयार होईल आणि संकलित माहिती मिळेल. मग यामध्ये तुम्ही पूर्ण पुस्तकात असलेले नियम, तत्व कोणते कोणते आहेत, गुणधर्म काही आहेत का, आकृत्या त्या पूर्ण पुस्तकामध्ये काही आहेत त्या एकत्रित करता येतील, सूत्र किती आहेत ते सूत्र एकत्र करता येतील, एकक काही आहेत ते एकत्र करता येतील, फरक, उपाय, उपयोग, परिणाम, घटना, रासायनिक अभिक्रिया असे कितीतरी उदाहरणं देता येतील, कितीतरी गट तयार करता येतील आणि या गटामध्ये त्याचं एकत्रीकरण आपल्याला करता येईल. आता इतर विषयांच्या बाबतीमध्ये आपण सहज अशा प्रकारचं संकलन तुम्हाला सर्वांना करता येईल. हे झाले तक्त्यांचे प्रकार. चला तर मग या सर्व प्रकारच्या तक्त्यांचा सुंदर असा उपयोग करून घेऊन आपण निश्चितच स्वावलंबी होऊ. या भागामध्ये आपण तक्त्यांचे विविध प्रकार आणि ते विविध प्रकार कशा पद्धतीने वापरायचे, ते तक्ते कसे तयार करायचे याचा आपण थोडक्यात आढावा घेतला. पुढील भागामध्ये आपण आता स्मरण कौशल्याबाबत अधिक माहिती आणि जाणून घेऊयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.